हो. माइंड म्यूट कर. नमस्कार सगळ्यांना. मी रश्मी वैशंपायन नमस्कार. पेठे. नमस्कार मॅडम. आपल्या आजच्या मराठी काव्यगोष्ठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. उपस्थित प्रेक्षकांचे पण मनापासून स्वागत. पॉझिटेलच्या संस्थापिका अनुपमाजी गडवाड आणि सर्व माननीय ग्रुप ऍडमिन्सचे मी मनपूर्वक आभार प्रदर्शित करते आहे. म्हणजे आता जरी पाऊस पडतोय तरी मे महिन्याचा पहिला पंधरवडा संपला आहे. सुट्ट्यांचा काळ आपापल्या कामात व्यस्त असूनही आपण सर्व आपल्या छान छान काव्यरचना सादर करण्यासाठी आपला वेळ देत आहात, याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. रोजचा दिवस म्हणजे आयुष्याच्या पुस्तकाचे एक एक पान. आताचा क्षण ही उद्याची आठवण आणि परवांचा भूतकाळ असू शकतो. आताचा क्षण आनंदाने झेलूया आणि उद्याच्या आठवणींच्या बिया आजच पेरूया, असं मला नेहमी वाटत असतं. तर आपण जास्त वेळ न घालवता आता मराठी काव्यगोष्टींना सुरुवात करूया. मराठी काव्यगोष्टी म्हणजे आपण जेव्हा आपले काव्य सादर करतो त्याच्यानंतर थोड्याशा गोष्टी म्हणजे त्या काव्याबद्दलच्या आपल्या जे काही अभिप्राय आहेत किंवा आपल्याला त्यातल्या काय गोष्टी आवडतात त्याही आपण एकमेकांना सांगतो आणि त्यातूनही आपल्याला एक वेगळा आनंद मिळू शकतो. म्हणजे मग त्या खऱ्या अर्थाने काव्यगोष्टी या आपल्यासाठी खूप आनंददायी होतात नेहमीच. तर आज मी सर्वप्रथम आमंत्रित करू इच्छिते कनुप्रिया चव्हाण मॅम यांना. त्यांची ओळख सांगते, त्यांचा परिचय मी करून देण्याचा प्रयत्न करते आहे. कनुप्रिया चव्हाण मॅम यांनी उदयाचल हायस्कूलमध्ये 34 वर्ष शिक्षिका म्हणून कार्य केले आहे. त्या असं म्हणतात की मी निवडलेला मार्ग म्हणजे आध्यात्मिकता, ज्यामुळे मला माझे लेखन कौशल्य सुधारण्याचे बळ मिळते. त्यांची 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी एक हिंदी आहे, अनावरण, आणि दुसरा एक मराठी काव्य संग्रह आहे, अंशिकेचा औषध. अशी 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. त्याखेरीज गायन, नृत्य, बागकाम यांचीही त्यांना आवड आहे. त्याशिवाय समाजकार्यही त्या करतात. कनुप्रिया मॅम, मी आपले मनापासून स्वागत करते आणि आपल्याला आपली पहिली रचना सादर करण्याची विनंती करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे काया पालट. आताच काही वा. वेळापूर्वी मी त्यांना सांगितलं की खूप उष्णता हो. वाढलेली होती आणि आपण पावसाची वाट पाहत आहोत. तर त्यावरची एक कविता आहे काया पालट. सगळीकडे शुकशुकाट, सगळीकडे शुकशुकाट, उन्हाळा जाणवू लागला होता. झळाने शरीर पिळवटून निघत होते. रखरखत्या जमिनीमुळे तोंडचे पाणी पळाले होते. झाडांची पालवी गळून पडली होती. पाखरं घरटी सोडून उडाली. त्यांची स्थिती फार बिकट झाली होती. अस्मानात उडायची सोय नव्हती. जीवाला घोर लागून राहिला होता. वाराही दडी मारून बसला होता. आक्रांताने वातावरणात नैराश्य माजले होते. घशाची तहान भागत नव्हती. जीव कंठाशी येऊ लागला होता. कळत होतं, पण वळत नव्हतं लोकांना. आपल्या चुकीची शिक्षा भोगत होते. भूमाता तरी काय करणार होती? तिच्याही छाताडावर भेगा पडल्या होत्या. राणी वनी त्राही त्राही माजले होते. नजरा आकाशाला खिळून होत्या. तितक्यात तितक्यात पाण्याचे 2 थेंब चेहऱ्याला स्पर्श करून गेले. तितक्यात पाण्याचे 2 थेंब चेहऱ्याला स्पर्श करून गेले. सर्वांगी सगळी सुखावली. मनी चैतन्य आले. मनी चैतन्य आले, आशा बळावली. सृष्टीचे नवीन सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी सगळी आतुरली. स्पंदनाने मन शहारले. स्पंदनाने मन शहारले. हास्य खुलले. गीत ओठी आले. सूर छेडिले. मेघ गहिवरले. बरसले. पृथ्वीस नाहू घातले. निसर्गाचा कायापलट झाला.
निसर्गाचा कायापालट झाला. धन्यवाद. अतिशय सुंदर. आणि काय बोलू मी आता, की छान इतकं म्हणजे एका छान क्षणात तुम्ही इतका ट्विस्ट केला वातावरण आणि तो बदललं. खरा खुरा आणि अगदी सगळं चित्र डोळ्यासमोर आलं. आणि खूप खूप आनंदाने सुंदर. मन अगदी असं हे झालं, की खूप छान वाटलं तुमची कविता ऐकताना. खूपच सुंदर मॅम. धन्यवाद मॅम. खूप छान. थँक्यू. खूप छान प्रस्तुती मॅम. आणि हो अगदी छान. अगदी अलगद छान शांत आवाजात, म्हणजे लिटरली असं खरंय. समोर दृश्य उभं केलं जसं रश्मीजी म्हणाल्या. आणि खरंच आपण छान सगळ्या झालं. अनुला तर सवय अनुभवलंय झालेली आहे. माझा की आवाज ऐकण्याची अनुला सवय आहे. त्याच्यामुळे असं वाटलं, की छान. तुम्ही आम्हाला सगळ्यांना घेऊन गेलाय तिथे आणि असं दाखवताय, सांगताय. असं हो खरंच मला खूप छान वाटलं ते. खरंच जसं पावसाची अनुभवामध्ये म्हणाल. सुरुवात झाली. हो, अरे खूप शब्दांकन इथे छान. तर. शब्दांकन छान तर आहे. आता आपण अ, आपल्या थँक्यू. पॉझिटिव्हच्या संस्थापिका अनुपमा कडवाड मॅम यांना आमंत्रित करते मी. अनुपमा कडवाड मॅम या मुंबईतील म्हणजे भारतातील कवयित्री आहेत. त्यांचा माय वर्ल्ड हा कविता संग्रह जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झाला. एशियन लिटररी सोसायटीचा 2023चा जागतिक कवयित्री हा पुरस्कार त्यांना मिळाला. जुलै 2021 मध्ये एक मराठी कविता पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली. काही कविता स्कारलेट लीफ रिव्ह्यू, मेटा वर्कर, लिटररी यार्ड, डाऊन इन द डर्ट, पोएट्री सूप, ऑल पोएट्री, सिंधू स्त्रीलेखन, ईव, अभ्युदय मासिक, ताहिरा आणि इतर जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी सिक्युचरिझम, मराठी माझा अभिमान, कवीचे लिखाण, त्याच्या नेहमीच, प्रेमाचे प्रेम यासारख्या अनेक कथांमध्ये सहलेखनही केले आहे. अनुपमा मॅम यांना मी त्यांची पहिली रचना प्रस्तुत करण्याची विनंती करते आहे. मॅम, आपले मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद रश्मीजी इतक्या आपलं सुंदर मॅम. परिचयासाठी. सगळ्यांना नमस्कार माझा. माझी पहिली नमस्कार. कविता मी निवडली आहे. ती म्हणजे ज्याच्याशी पासून माझी दिवसाची सुरुवात होते. तर बघूया, ओळखू पाहता का तुम्ही? सकाळच्या प्रहरी मला साथ घालतो, सकाळच्या प्रहरी मला साथ घालतो, मनोरंजनाबरोबर बातम्याही सांगतो, ज्याच्याशिवाय माझा दिवस बेरंग होतो, माझा सखा, माझा प्रिय, माझा रेडिओ. सकाळच्या प्रहरी मला साथ घालतो, मनोरंजनाबरोबर बातम्याही सांगतो, ज्याच्याशिवाय वा वा. माझा दिवस बेरंग होतो, माझा सखा, माझा प्रिय, माझा रेडिओ. मधुर सुरील गाण्यांनी माझे मन रमवतो, सदैव माझे मन प्रसन्न आनंदित ठेवतो, क्षणातच क्षीण थकवा दूर करतो, असा हा जादूगर माझा रेडिओ. मधुर सुरील गाण्यांनी माझे मन रमवतो, सदैव माझे मन प्रसन्न आनंदित ठेवतो, क्षणातच क्षीण थकवा दूर करतो, असा हा जादूगर माझा रेडिओ. नवनवीन कहाणी, बोधकथा घेऊन येतो, गप्पा गोष्टी, काव्यरचना, गमतीशीर गोष्टी सांगतो, दूर विदेशातील घडामोडी देखील घेऊन येतो. तो म्हणजे माझा प्राण, माझा रेडिओ. नवनवीन कहाणी, बोधकथा घेऊन येतो, गप्पा गोष्टी, काव्यरचना, गमतीशीर गोष्टी सांगतो, दूर विदेशातील घडामोडी देखील घेऊन येतो. तो म्हणजे माझा प्राण, माझा रेडिओ. आता शेवटच्या 4 ओळी. कधी कधी मला माझ्या बालपणात नेतो, जुनी गाणी ऐकवून मन भारावून नेतो. कधी कधी मला माझ्या बालपणात नेतो, जुनी गाणी ऐकवून मन भारावून नेतो, याच्याशिवाय माझा दिवस अधुरा जातो, असा हा माझा सर्वे सर्वा, माझा रेडिओ. असा हा माझा सर्वे सर्वा, माझा रेडिओ. धन्यवाद. क्या छान छान. बात आहे मॅम. कारण मी हो हो. मलाही खूपच रोज रेडिओ छान. ऐकायची सवय आहे. त्यामुळे मला असं वाटलं, की अरे माझ्या म्हणजे सगळ्या ज्या डोक्यात कल्पना होत्या
की त्या तुम्ही इतक्या छानरित्या शब्दात मांडल्यात. खरंच क्या बात आहे असं झालं ते माझं. खूप नाही, खूप छान खरंच. वाटलं मॅम. आणि रेडिओची आठवण झाली. हो. कारण आधी टीव्हीपेक्षा जास्त रेडिओचा प्रभाव होता. पण हळूहळू आता हो, सिरियल्स बालपणात. येते. पण तरी नाही, रेडिओची नाही. ओढ काही कमी होत नाही. कारण रेडिओ हा खरं आहे. एकमेव असं की काम करत असताना देखील आपल्याला म्हणजे एक्झॅक्टली. त्याची हो. सवय लागते. आणि कानाशी शब्द पडतात, गाणी ऐकू येतात. त्यामुळे असं मनही प्रसन्न राहतं. असं नाही म्हणजे वाटत नाही, अरे आपण कामात गुंतलोय वगैरे असं वाटत नाही. त्यामुळे वेळ कसा निघून जातो रेडिओ ऐकता ऐकता कळतच खरं आहे. नाही. आणि कामं पण पटापट होतात आणि डोळ्यांना हो, त्रास नाही होत मुख्य म्हणजे. नाही होत. कानाने येस, ऐकायचं आणि हाताने काम करायचं. खूप करेक्ट. आता सुंदर आणि पूर्वी माध्यम आहे ते. सुंदर, रेडिओ सुंदर. आपली बरोबर. मैत्रीणच असायची. रेडिओ अगदी सखा असायचा, हो, जीवश्य कंठश्य खरंच. असायचा एकेकाळी. इंटरेस्ट. छान पण मॅडम. बरोबर. दुसरं कुठलं आणि विषय माध्यमच फार नव्हतं वेगळा. ना आपण. हो, खूपच छान. तेच म्हटलं. अगदी जिव्हाळ्याचा विषय आणि अगदी बालपणापासून सगळ्या आठवणी हो. जागृत झाल्या त्यामधून. सुंदर. आधी सुरुवातीला वाटलं मोबाईल, पण एकदम जो ट्विस्ट त्यांनी दिला ना, त्यामुळे खूप छान वाटलं ते. हो, मी म्हटलं, हो. "अरे मोबाईल" म्हणून म्हटलं, "नाही, हे रेडिओबद्दल सांगताय तेव्हा." असं झालं ते एकदम. खूपच मस्त एकदम. आता थँक छान, यू. छान. मस्त. मी शशिप्रिया गुंजाळ मॅम यांना किती आमंत्रित जमाना. करू इच्छिते. अनुवाद क्षेत्रातून सेवानिवृत्त अधिकारी, वाचनाची आवड, स्वतःच्या आनंदासाठी लिहित असत. हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषांमध्ये कविता, कथा लिहिल्या आहेत आपण आणि काही मराठी अनुवाद सुद्धा केले आहेत. हे आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण जुनी हिंदी, मराठी गाणी ऐकणे, चित्र काढणे असे छान आवडते छंद आहेत आपल्याला आपले. तर शशिप्रिया मॅम आपले मनापासून स्वागत आणि आपली पहिली रचना आपण सादर करावी ही विनंती आहे आपल्याला. नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद मॅडम माझ्या इंट्रो बद्दल. आता पावसाचे दिवस अरे, सुरू आहेत. माय प्लेजर आज मॅम. काही चूक झाली असेल तर क्षमस्व अरे सगळ्यांनी. नाही, नाही, नाही. असं काही बोलायचं नाही. आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत. तर ही एक माझी कविता पावसासाठी आहे. हम्म. पृथ्वी म्हणजे वसुंधरा वर्षभर वाट पाहत असते की बाबा पाऊस येईल येईल, पण तो येतो अगदी त्याच्याच वेळेला. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालंय हो, पुढे मागे ते खरं आहे. कधीतरी, पण हां. त्याचा फिक्स असा टाइम असतो. तर त्याच्यावर आहे, तू ये, असं कवितेचं शीर्षक आहे. तुला वाह! कधी वाह! प्रश्न पडले नाहीत, तुला कधी प्रश्न पडले नाहीत, पण इथे रोज उठून उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचे काय करू? धरती त्याला विचारते. तुला कधी हां. प्रश्न पडले नाहीत, पण इथे रोज उठून उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचे काय करू? तुला उत्तरांची कधीच अपेक्षा नव्हती आणि मी उत्तरांच्या वाटेवर अहोरात्र. कसे काय जमते तुला एकतर्फी राहणे? मी मात्र गुंतत राहिले प्रत्येक कर्तव्याच्या काठाशी. भिन्न भिन्न रंगरूप आणि भिन्न भिन्न मर्यादांचे सोहळे शांत करीत पुढे निघालास, अर्ध्या वाटेचा सोबती झालास. तुझी भेट उराउरी ठरलेल्या ऋतूमध्ये, तुझी भेट उराउरी ठरलेल्या ऋतूमध्ये, मी मात्र वाट पाहत जखडलेल्या दिनचर्येत. तू येशील, बरसशील हळूवार तर कधी रागारागाने. तू येशील, बरसशील हळूवार तर कधी रागारागाने. मी पदरास बांधून घेईन तुला तरीही प्राणपणाने. तू ये बरस अंधाधुंद, तू ये बरस अंधाधुंद, मोकळी कर माझी तहान व्याकुळलेली मृगशीर्षेची घेऊन पालखी. ये सज्ज झालाय सारा परिसर, ये सज्ज झालाय सारा परिसर, अंत न पाहता वसुधेचा, बरस पुन्हा एकदा पुन्हा एकदा. धन्यवाद. छान. अतिशय सुंदर धरती आणि पावसाळा ऋतू म्हणजे वर्षा ऋतू याच्यामधलं एक हितगुज, थोडीशी व्याकुळता हो, आणि एक आर्जव येण्यासाठीचा अगदी खूप सुंदर हो. शब्दात आपण व्यक्त केला आहे. खूप सुंदर थँक्यू. सादरीकरण पण. धन्यवाद मॅम. अर्थता पण छान, शब्दांमध्ये अर्थता आहे. खरंच अर्थ छान. हो. थँक्यू. छान रचना मॅम. मस्त वाटलं ऐकायला. खूपच छान.
आणि सगळ्या आपण आता पावसाची आतुरतेने वाट पाहतोय, तर ती अगदी हवीशी वाटली रचना. थँक्यू. थँक्यू. आता मी श्रीकृष्ण काळकर सर यांना आमंत्रित करू इच्छिते. श्रीकृष्ण काळकर सर चीफ इंजिनियर, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, अहमदाबाद येथून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या मुंबईला स्थायिक आहेत ते. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी आपल्या पॉझिटेल्स या ग्रुपशी ते जोडले गेले आहेत. ते असं म्हणतात की मी आणखी काही ग्रुपमध्ये ओपन लाईन, ऑफलाईन कार्यक्रमाला जातो. आपला हा ग्रुप पण खूप छान आहे आणि यातील सर्व कार्यक्रमांचा ते आनंद घेत असतात, असंही ते म्हणतात. तर आपल्या मनापासून स्वागत. मी आपल्याला आपली पहिली रचना सादर करण्याची विनंती करते आहे सर. नमस्कार सर. आपला आवाज ऐकू येत नाहीये सर. माईक. आजच्या कार्यक्रमात सामील केल्याबद्दल ओएससी टेस्टचे आणि अनुपमांचे खूप खूप आभार. आजचा विषय माझा थोडासा वेगळा आहे. सध्या रणांगणावर युद्ध चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर आहे. आणि ही कविता जी मी लिहिलेली आहे ती साधारण 1971 रात्रपाळीत लिहिलेली आहे. तो कागद मला सापडत नव्हता आणि मी खूप त्याच्या मागे पडलो. तो कागद कधी विरविरा होऊन गेला होता म्हणून त्याला हात लावत नव्हतो आणि तो असा चिटकून पडला. पण थोडे दिवसापूर्वीच मला सापडला. मग मी ती कविता कागदावर नीट लिहून घेतली आहे आणि नक्की केलं होतं की आजच्या म्हणजे यावेळेला कार्यक्रमात ती सादर करायची. तर ती रणांगणावरील वीराची गोष्ट आहे, कविता आहे. भारत माते क्षमा करी मज, भारत माते क्षमा करी मज, मध्येच मी जातो रणांगणावर मरणोन्मुख तो जवान हे बोलतो. पूर्वीच्या युद्धामध्ये या हानी फार व्हायच्या. अलीकडे जरा पुष्कळ बदल झालेला आहे. भारत माते क्षमा करी मज, मध्येच मी जातो रणांगणावर मरणोन्मुख तो जवान हे बोलतो. देह अर्पिला प्राणही अर्पिन, माझे सर्वस्वी अर्पिन, अर्पिण्यासमज पाशी आता काही न चोरले. देह अर्पिला प्राणही अर्पिन, माझे सर्वस्वी अर्पिले, अर्पिण्यासमज पाशी आता काही न चोरले. पुन्हा जन्म दे हे माते मज, ह्याच भूमीवरती, पुनीत होऊ दे सेवा करुनी, पाहू दे सद्गती. सांगा माझ्या प्रिय पत्नीला, नकोस ढळू तू स्मृती. सांगा माझ्या प्रिय पत्नीला, नकोस ढळू देऊ तू स्मृती. राष्ट्रासाठी प्राण अर्पणी, मिळेल मजला सद्गती. राष्ट्रासाठी प्राण अर्पणी, मिळेल मला सद्गती. सांगा माझ्या आई वडिला, शिकस्तीने लढलो. सांगा माझ्या आई वडिला, शिकस्तीने लढलो. भ्यालो न तर मी मरणालाही मागे नच फिरलो. भ्यालो न तर मी मरणालाही मागे नच फिरलो. यमदूतांशी झुंज घेऊन, यमदूतांशी झुंज घेऊन प्राणांनी रडलो. मानव म्हणून निसर्गाप्रती मी दुबळा ठरलो. मानव म्हणून निसर्गाप्रती मी दुबळा ठरलो. या कवीला हा प्रसंग सांगे अर्थ जवान जीवनाचा. या कवीला हा प्रसंग सांगे अर्थ जवान जीवनाचा. राष्ट्रात तो थोर असे हो अर्थ जवान जीवनाचा. राष्ट्रात या कवीला हा प्रसंग सांगे अर्थ जवान जीवनाचा. राष्ट्रासम थोर असे हो अर्थ कवी जवान जन्माचा. अर्थ जवान कवी जन्माचा. नमस्कार. वा वा. रणांगणांचं चित्र अगदी समोर उभं राहिलं. हो, खरंच आहे, छान सर. अगदी खरं. 71ची राहायचं. वॉर. हो. पाकिस्तान. हा, इंडिया पाकिस्तानचा, भारत इंडिया पाकिस्तान. भारत. 71च्या वॉरच्या वेळेला झालं होतं. त्यावेळेस म्हणजे बऱ्याचशा कॅज्युअलिटीज होत होत्या. त्यावेळेस ते गेली कविता त्यावेळेस ती.
खरंय. छान आणि छान सर. अगदीच जवानाच्या मन दृष्टीने व्यापून छान मांडली आहे तुम्ही. म्हणजे हो प्रत्येक जवान कसं सामोरं जात असेल आणि आपल्या सिव्हिलियनसाठी म्हणजे किती जण प्राण उतू घालतात आपले, खरंय. तर खरंच म्हणजे मन व्याकुळ करणारी शतकोटी, रचना आहे सर आपली. खरंच शतकोटी प्रणाम सर्व आपल्या खरंय. जवान सैनिकांना बांधवांना. स्वतःचा प्रणाम. आज ते तिथे त्यांच्या प्राणाची आहुती देऊन आपण इथे इतके सुरक्षित आपण आहोत. आपण इथे सुखरूप आहोत. आपण सुरक्षित त्यांच्यामुळेच हो. आहोत आपण आज. बरोबर. खरंच. वीररसाने युक्त अशी खूप अ, सुंदर, म्हणजे असं म्हणावं लागतं की इतकं मन व्याकुळ करणारे असून पण सुंदर रचना आपण छान पद्धतीने सादर केलीत सर. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आता मी कविता संग्रह कानेरीकर मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. या हैदराबाद तेलंगणा येथे राहतात. मराठी, हिंदी व इंग्रजीत काव्यलेखन करतात. त्या म्हणतात की सुचेल ते लिहायला मला आवडते. सामाजिक, सांस्कृतिक व भावनिक विषयांवर मी लिहित असते. बऱ्याच काव्यसंग्रहातून कविता प्रकाशित झाल्या आहेत त्यांच्या. फेसबुकवर काव्यांजली नावाचा ब्लॉग आहे. आणखी बऱ्याच काव्य ग्रुपची मी मेंबर आहे, असंही त्या म्हणतात. कविता मॅम, आपले मनापासून स्वागत. मी आपल्याला आपली पहिली रचना सादर करण्याची विनंती करते आहे. थँक्यू रश्मी मॅडम आणि थँक्यू धन्यवाद. अनुपमाजी. पोएसी टेल्स माझी कविता सादर करते. क्षमस्व, मला आजचा विषय माहित नव्हता, तर माझी कविता आज दुसऱ्या विषय विषयावर आहे. विषय नाही, नव्हतं. ओपन थीम आहे, सध्याला कोणत्याही नव्हतं. विषय विषयावर नव्हता, आपण आपल्या आवडीची तर हरकत नाही मॅम. माझी कविता मी माझ्या स्वर्गीय बहिणीवर लिहिलेली आहे. आठवण तुझी. आज खूप दिवसांनी दही साखर खाल्ली. आज खूप दिवसांनी दही साखर खाल्ली. हवेच्या एका झुळकेनी आठवण तुझी करून दिली. हवेच्या एका झुळकेनी आठवण तुझी करून दिली. कशी अर्ध्यावरूनच उठून गेलीस, न विचारता न सांगता. सोडून जाताना नाही घाबरलीस, निघून गेलीस न बोलता. कशी अर्ध्यावरूनच उठून गेलीस, न विचारता न सांगता. सोडून जाताना नाही घाबरलीस, निघून गेलीस न बोलता. अजूनही मला भास होतो तू मग मागे वळून पाहिलं होतंस. अजूनही मला भास होतो तू मागे वळून पाहिलं होतंस. हा आभास मला सतत टोचतो, तुला काहीतरी सांगायचं होतं. हा आभास मला सतत टोचतो, तुला काहीतरी सांगायचं होतं. पवित्र तुझ्या मनाशी बोलायचं होतं मन हेलावून. पवित्र तुझ्या मनाशी बोलायचं होतं मन हेलावून. समजून तुझ्या खांद्याची उशी अश्रूंना जायचं होतं मुक्त वाहून. समजून तुझ्या खांद्याची उशी अश्रूंना जायचं होतं मुक्त वाहून. किती छोट्या छोट्या इच्छा तुझ्या, किती छोट्या छोट्या इच्छा तुझ्या. निरागस आनंद अल्पवयीन राहिला. निरागस आनंद अल्पवयीन राहिला. बटवा अफलातून आठवणीत माझ्या फोटो अल्बम बनून राहून गेला. बटवा अफलातून आठवणीत माझ्या फोटो अल्बम बनून राहून गेला. क्या बात आहे. बहिणीला डोळे पाणावले श्रद्धांजली. हो. मन सुन्न पाणावले करणारे डोळे. निश्चित खरंच थँक्यू. शब्दातीत आहे. सगळ्यांचं छान. मन हेळावून देणारी रचना. खरंय. खरंच. थँक्यू. थँक्यू. आणि थँक्यू. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठला ना कुठला प्रसंग असतो आणि तुम्ही तुमच्या रचनेतून म्हणजे फार असं सगळ्यांना अगदी मन हिलावून टाकलं. थँक्यू. खूप छान व्यक्त झालात मॅम. अतिशय हळवेपणाने आपण ती कविता सादर बरं. केली. खूप तुम्ही सुंदर. हा ऍक्च्युली विषय हाताळला 2 पण ना दिवसांनी मन तिची डेथ अॅनिव्हर्सरी आहे. तशा हो, ह्याच्याने हो, हो. लिहिली होती. अच्छा, अच्छा. गुड पण ट्रिब्यूट. तुमचं मन मोकळं झालं ना बोलल्याबद्दल. खरंय, हलकं होतं मन. नाही, म्हणजे बोललं थँक्यू. गेलं पाहिजे, व्यक्त व्हायला योगायोग हवं. झाला तो. हो, नक्की. खरंय. बरोबर. छान. थँक्यू. आता आपण कार्यक्रमात पुढे वळूया आणि आजच्या आपल्या सूत्र संचालिका रश्मी पेठेजी यांना आमंत्रित करते. रश्मीजी, खूप छान तुम्ही संचालन करीत आहात आणि असं वाटतही नाही की आपण म्हणजे काव्यगोष्टीत भाग घेतलाय. असं वाटतं की आपण सगळे समोरासमोर बसून एकमेकांशी गप्पा गोष्टी करतोय. खूपच छान. सर्वांचे खूप खूप आभार. रश्मीजींचा मी परिचय देते. रश्मीजी यांनी 2 ते 4 वर्षांपासून
चारोळी लिहून सुरुवात केली लेखनाला आणि त्या म्हणतात की त्यांना गाणी म्हणणे व ऐकणे फार आवडते. मी देखील त्यांची गाणी ऐकली आहेत आणि खूप सुरील आवाज आहे रश्मीजींचा. आनंदी राहणे, नामस्मरण, शुभचिंतन अवलंबिते, शुभ प्रसंगारूप चारोळी लिहितात आणि त्यांच्या रचनाही असं हृदयस्पर्शी असतात आणि त्या रोजच्या घटनेवरही लिहितात. आणि इथे मी सांगू इच्छिते की रश्मीजी सुंदर पाककला देखील यांचा छान हातभार आहे. तर रश्मीजी खूप खूप तुमचे स्वागत आहे पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. मोस्ट वेलकम. थँक्यू मॅम. आणि आपण आता जे म्हणालात की त्या काव्य गोष्टी या तुमच्या सगळ्यांच्या छान छान रचनांमुळेच अतिशय खूप सुंदर अशा पुढे सुरू आहेत. आता मी माझी एक पहिली कविता सादर करू इच्छिते. कवितेचं शीर्षक आहे रित्या ओंजळे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपण जो आपला शेवटचा प्रवास असतो, जन्मापासून शेवटचा इन द सेन्स जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण काही घेऊन जाऊ शकत नाही, तरी पण आपल्याला भरलेल्या ज्या ओंजळीत जे काही असतं ते रित करून जायचं असतं, पण ते जाताना सुद्धा आपण आणखी कोणाला त्या देऊ शकतो. ओंजळ रीती होताना सुद्धा आपण कोणाची तरी रीती ओंजळ भरू शकतो. अशी एक भावना माझ्या हृदयात निर्माण होते नेहमीच आणि ते मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शीर्षक आहे रित्या ओंजळे. शब्दांच्या पलीकडले मार्कांच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे मार्कांच्या पलीकडे, प्रारंभापासून पूर्णत्वाकडे, पहिल्या पानापासून शेवटच्या पानाकडे, शब्दांपासून काव्याकडे, काव्यापासून सुरांकडे, व्यक्त्यापासून श्रोत्याकडे, अव्यक्ताकडून व्यक्त होण्याकडे, माहितीकडून तंत्रज्ञानाकडे, ज्ञानामृताचा झरा अखंड वाहू दे. अहंकाराकडून आत्मविश्वासाकडे, अहंकाराकडून आत्मविश्वासाकडे, दुःखातून आनंद शोधण्याच्या दृष्टी प्राप्त होण्यासाठी, दुःखातून आनंद शोधण्याच्या दृष्टी प्राप्त होण्यासाठी, ध्यासातून ध्येयाकडे, आत्म्यापासून आत्म्याकडे, आयुष्याची सुंदरता अनुभवण्याच्या संधीचे सोने करण्याची संधी घेण्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगूया. आयुष्याची सुंदरता अनुभवण्याच्या संधीचे सोने करण्याची संधी घेण्याचा क्षण आनंदाने जगूया. आनंदाचा काठोकाठ भरलेला घडा घेऊन मार्गस्थ होऊया. आनंदाचा काठोकाठ भरलेला घडा घेऊन मार्गस्थ होऊया. रित्या ओंजळी पुन्हा भरण्यासाठी, रिता ओंजळी पुन्हा भरण्यासाठी. धन्यवाद. आपण माझी कविता ऐकून घेतली म्हणून. छान, विचारच सुंदर आहे. नवीन विचार ऐकायला मिळाला. छान, सुंदर, छान. थँक्यू मॅम. आपल्या ओंजळीत इतकं सारं असतं ना की देता देता आपण दबून जाऊ, पण कधीही रीत होणार नाही. ही कल्पना आणि खूप सुंदर आहे. म्हणूनच ती आपली ओंजळ ओंजळ दुसऱ्या रीती कोणाला तरी करून आपण देऊ शकतो. इतकी ती ओंजळ भरून रीती वाहिलेली करून ओंजळ निघणं. आपल्यासाठी तयार असावी आणि ती आपण दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकतो की त्यांच्या ओंजळीत काही देण्याची आवश्यकता आहे. ती रीती ओंजळ आपण जाता जाता भरू शकतो, असं मला आपलं ते विचार होता. सुंदर विचार, थँक्यू मॅम. सुंदर विचार. मस्त मस्त. थँक्यू. आता आपण काव्य गोष्टींच्या उर्वरित भागाकडे म्हणजे दुसऱ्या भागाकडे जात आहोत. तर मी त्याच क्रमाने म्हणजे कनुप्रिया मॅम यांना त्यांची दुसरी रचना सादर करण्याची विनंती करते आहे. मॅम, आपण आपली आता दुसरी रचना सादर करावी. पहिली कविता म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यावर होती, आता पावसावर, आणि आज सुरुवात झालेलीच आहे. हो ना. कवितेचं शीर्षक आहे का वागतो पाऊस असा. का वागतो पाऊस असा. वेडा झाला यंदाचा पाऊस, वेडा झाला यंदाचा पाऊस, एक तर उशिरा आला, आल्या शर्षी जीवाला घोर लागून गेला. उन्हाडगार कुठला हिणवत होता, खुणावत होता, नको नको ते चाळे करीत होता, तरुण तरुणींना भारावून सोडत होता. बंडखोर कुठला त्याच्या गर्जनेने कानाचे पडदे फाटले,
त्याच्या गर्जनेने कानाचे पडदे फाटले, लहान मुलं भोकाड पसरून रडू लागली. बेचारे काका पाय घसरण्याने हातपाय मोडून अंथरुणाला खिळले. खट्याळ कुठला. 200 वर्ष जुनाट. 200 वर्ष जुनाट, पण तरुण झाडांना लाजवणाऱ्या वडाला मुळासकट उपटून काढण्याचे धाडस, त्यांचा आश्रय घेतलेल्या वाटसरूंचा बळी अतिक्रमी कुठला. शाळा बंद, रस्ते बंद, जिथे पाहावे तिथे गर्दी बेफाम. शाळा बंद, रस्ते बंद, जिथे पाहावे तिथे लाटांना आलंय उफाण, वाऱ्याने मांडले थैमान. अतिरेकी कुठला. अहो थांबा थांबा, अहो थांबा थांबा, अहो हे किती अति होतंय बरं का. तो असा का वागतो याचा विचार नको का करायला. अहो थांबा थांबा, हे अति होतंय बरं का. तो असा का वागतो याचा विचार नको का करायला. वा रे वा, उचलली जीभ आणि लावली टाळूला. दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. बावळट कुठले. धन्यवाद. वा वा. पावसाला असं खूपच कोणी घेतलं नव्हतं. मनोरंजनात्मक आहे ती कविता. हो, मर्मभेदी आणि वास्तववादी असे खरंच. सगळे त्याच्यामध्ये एकदम म्हणजे एकदम म्हणतो ना, अशी छान मिळून येणारा जो रस असतो ना, तसा तो तुमच्या कवितेने खूप छान पद्धतीने पोचला आमच्यापर्यंत. पांढरा रस्ता, कोल्हापूरचा पांढरा रस्ता आणि लाल रस्ता आला वाटतं. नाही, पावसाला असं कोणी डांबरट म्हटलं नव्हतं, असं हो. घेरलं नव्हतं कोणी पावसाला. आणि प्रस्तुती देखील मस्त, अगदी छान वाटलं ऐकायला. आणि नंतर शेवटी पण त्याची बाजू घेऊन तुम्ही सगळ्यांना हे करत होता, हो. दटावत होता, ते खूप छान वाटलं. पावसाची पण तुम्ही अगदी लढिवाळपणे बोलत होतात, फटकारत होतात आणि शेवटी परत त्याची हो. बाजू घेऊन सगळ्यांना थोडंसं म्हणतो आपण विचार करायला लावणारी पण गोष्ट होती ती हो, तुम्ही जी छान, व्यक्त सुंदर झाला. सुंदर. खूप आणि सुंदर. असं एक पात्री नाटक जसं असतं ना, तसं वाटलं. खूप छान, हो मस्त हो वाटलं ऐकायला. मला म्हणजे बरं पाऊस वाटलं म्हणजे तुम्ही असं एक समोरच उभा आहे आणि त्याला आपण हे करतो. हो. आता आपण अनुपमा मॅम यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन, त्याने पण त्यांची पुढची छान रचना आम्ही उत्सुक आहोत त्यांची दुसरी रचना ऐकण्यासाठी. आपलं स्वागत आहे मॅम. धन्यवाद रश्मीजी. मी माझी रचना प्रस्तुत करण्यापूर्वी आपल्याशी जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत, अजय वर्माजी आहेत, समीर गुधातेजी होते, तर यांनी छान छान कमेंट्स आपल्याला दिले आहेत. या सर्वांचे खूप खूप आभार की ते वेळात वेळ काढून आपला कार्यक्रम पाहत आहेत आणि आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. तर खरंच मनापासून आभार. आणि माझी दुसरी रचना, या महिन्यात आपण मातृदिवस साजरा केला, तर त्याच विषयावर याचं शीर्षक आहे माझ्या कवितेचं, आई तू महान. छोटीशी कविता आहे, पण होप यू ऑल लाईक इट. शीर्षक आहे आई तू महान. आई, आपण किती मोठे झालं तरी आपल्याला आईची जे काय म्हणतो म्हणजे हग म्हणा किंवा हो, तर किती मोठं झालं तरी त्याची आपल्याला म्हणजे आभास वाटतोच प्रत्येक पावला पावलीला. तर अशी माझी रचना आहे. आई, घेशील का मला तुझ्या कुशीत, वाटते मला सर्वात ही जागा सुरक्षित. आई, घेशील का मला तुझ्या कुशीत, वाटते मला सर्वात ही जागा सुरक्षित. खेळून बागडून थकल्यावर घरी संध्याकाळी परतल्यावर, खेळून बागडून थकल्यावर घरी संध्याकाळी परतल्यावर, मायेच्या मऊ नरम स्पर्शाने तुझ्या थकवा व चिंता दूर होतात माझ्या. मायेच्या मऊ नरम स्पर्शाने तुझ्या थकवा व चिंता दूर होतात माझ्या. माझे मन भरून जाते तुझ्या नित्य दर्शनाने. माझ्या मनाने घातलेली साथ, माझा अल्लडपणा आणि पोरखेळ नाद तू न कंटाळता समजून घेतेस. माझे मन भरून जाते तुझ्या नित्य दर्शनाने. माझ्या मनाने घातलेली साथ, माझा अल्लडपणा आणि पोरखेळ नाद
तू न कंटाळता समजून घेतेस. माझे सगळे वागणे तू सामावून घेतेस. तुझ्यासाठी आपले बाळ नेहमीच लहान. आई, तूच माझे विश्व, आहेस तू महान. तुझ्यासाठी आपले बाळ नेहमीच लहान. आई, तूच माझे विश्व, आहेस तू महान. खूप खूप धन्यवाद. छान, सुंदर. वा, छान, सुंदर. अतिशय आई, हृदयस्पर्शी रचना. आणि मला 2 गाण्याच्या ओळी आठवल्या, त्या मी फक्त सांगते, म्हणजे त्याची आठवण झाली मला. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझं आता मी कोणत्या उपायी. कोणत्या उपाय? प्रेमस्वरूप आई. खूप सुंदर छान. कविता. सुंदर. पुन्हा आईची एकदा गोष्ट धन्यवाद. खूप सुंदर कविता आईची आहे. गोष्ट वेगळी असते. खरंच. खरं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या रचना खूपच मनस्पर्शी आणि वेगवेगळ्या विषयावरती आणि खूप सुंदररीत्या आपण सर्व सादर करत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. तर याच्या पुढची रचना सादर करण्यासाठी मी आपल्या शशिप्रिया मॅमना विनंती करू इच्छिते. मॅम, आपण आपली दुसरी रचना सादर करूया. सगळ्यांना पुन्हा नमस्कार. आणि अनु कडवड मॅडमला आणि अनु कडवड मॅडमचे खूप खूप आभार आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. त्यांचं खरंच. जेवढं कौतुक करावं आणि जेवढे थँक्यू त्यांना म्हणावे तेवढे कमीच आहेत. हो, कारण इतर ठिकाणी जाणं म्हणजे काही वेळा जमतं न जमतं, पण निदान सॉरी निदान हा पॉझिटिव्हचा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे नको नको म्हणतानाही उत्सुकता असते. अरे ह्यावेळेस नाही तर निदान पुढच्या वेळेस, ह्यावेळेस पुढच्या वेळेस, आणि वाट अगदी पाहत खरं. असतो. मग ही हुरहुरी आणि हे कविता म्हणण्याचा जो प्लॅटफॉर्म त्यांनी दिलाय तो त्याच्यासाठी अनु मॅडम तुमचं खूप खूप खरं आहे. तुमचे धन्यवाद. तसेच आपल्या ऍडमिनचे जे आपल्याला आता अजय वर्मा सरांनी पण खूप छान एक कमेंट लिहिली आहे कि त्यांनाही, अजय सर जी आपको भी बहुत बहुत धन्यवाद. आप हमारे हमेशा मराठी कविता के लिए उपस्थित रहते हो. आपको और गुंडाते सरांना पण थँक्यू. आणि आपले ऍडमिन तर आहेच. आता मॅडम बापट मॅडम नाही आहेत मला वाटतं ना. नाही, हा, त्या आपल्या ऍडमिन ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे ऍज अ त्या ऍज अ आहेत. त्यांनी आहेत. हे केलं. पण छान, तर ग्रुपमध्ये त्यांचेही आहे. धन्यवाद. ओके. ग्रुपमध्ये आहेत त्या. येस ओके. येस. तर अनुपमा मॅडमचीच मी पुढे ओढते. आईबद्दल त्यांनी आता कविता एक सादर केली. मीही त्याच प्लॅटफॉर्मवर एक कविता सादर करते. आईची गोष्ट वेगळी असते. आईची गोष्ट वेगळी असते. ती बाबांसारखी परकी परकी नसते. तिच्याकडे धम्मक लाडू नंतर गोड गोड पापाही असतो. बाबांसारखी कोरडी कोरडी नसते. आईची गोष्ट वेगळी असते. कनवटीच्या पैशांची ती मालकीण असते. आणे दोन आणे लपून छपून देते. त्याच्या खाऊची मज्जा औरच असते. आईची गोष्ट वेगळी असते. चुकीचा चोप देताना हार तिचीच असते. बाबांसारखी फेऱ्या मारत नाही. डोळ्यांच्या कड्या झिजवत राहते. आईची गोष्ट वेगळी असते. ऊन वारा पाऊस झेलून सावली होते. खोट्या भुकेलाही आवडते पदार्थ देते. बाबांच्या खाऊला दुकानाचा वास असतो. आईच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळत असते. आईची गोष्ट वेगळी असते. बाबांसारखी शेवटच्या फोटोत नसते. बाबांसारखी शेवटच्या फोटोत नसते. धन्यवाद. अतिशय आई ही सतत प्रेमभाव आपल्या खूप बरोबर सुंदर. असते. खूपच सुंदर. खरंच. भावनात्मक थँक्यू. एकदम. बाबांनी किती लाड केले तरी परकेच असतात. आईने किती चोप दिला तरी आई आवडतीच असते. आपल्याला खरंय. माहिती एकच असतं आणि आई केव्हा आपल्याला चोप देणारे, केव्हा जवळ घेणारे, तरी पण आपण एका शब्दात सांगते, रसाळ कविता, रसाळ. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. मला वाटतं रश्मीजींचं नेटवर्क गेलेलं हो दिसतंय. हो हो. आणि खरं म्हटलं तुम्ही शशिप्रियाजी. आणि एस्पेशली आपण बायका जेव्हा आई झाल्यावर जास्त आपल्याला कळतं की आपली आई कुठल्या कुठल्या फेज मधनं गेली असेल. हो ते आता हो. जास्त जाणवायला लागतं.
कारण लहान हो. असताना त्याची तितकी आपल्याला असं जाणीव जाणीव नसते. नसते. पण हळूहळू मग ते आणि एस्पेशली जसं वय होतं तसं म्हणजे जास्त हो. हे कळलं की अरे हो, हे सगळं आपण जे बघतोय आता अनुभवतो ते फार असं खरंय. त्याने हे कळतंय. नाही, आपण आपल्या आई वडिलांबद्दलही विचार करतो. किती काय झालं तरी आई अजूनही हवी असते. हो. बाबा ठीक खरंय. आहेत, बाबा फोटोमध्ये आहेत. त्यामुळे बाबांना आणि नमस्कार करतो आणि आईला सतत आठवत येस. राहतो. खरंय, आणि बरोबर आहे. पाठिंबाही कायम असतो. क्षणोक्षणी म्हणजे आपण जितकी आई विसरतच नाही तितकी तिला. आणि जितकी आणि आई हवी तितकं प्रत्येक गोष्टीत बाबांना अरे आता आई असती तर असं बोलली असती, असं ते होत राहतं हो. आपल्याला आपल्या आईचे जगताना. कारण आपण तिचं सगळं बघत असताना आपण मोठे होत असतो आणि तसं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मे बी आपल्याला तसं आभास तिचा कायम असं होत असतो आणि ती जाणीव असते की अरे हो. नाही ती आपल्याला अजून काही सांगते, बघते आपल्याकडे आपण कसं काय आपलं आयुष्य जगतोय. असा एक तो हम्म. आपल्याला एक मनस्पर्शी अनुभव पण येत असतो क्षणोक्षणी. खूप हो. सुंदर कविता म्हणून. थँक्यू. माझं नेटवर्क आता मला वाटतं गेलं होतं. आवाज येतोय ना हो, ऐकू हो. माझा? हो, येस, येतोय. हो, क्लिअर आहे. हो, हो. तर श्रीकृष्ण काळकर सर यांना मी पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी त्यांची दुसरी रचना सादर करावी सर. नमस्कार. नमस्कार आता सर. शशिप्रियाजींनी सांगितलं आईची गोष्ट वेगळी असते, पण आम्हाला असं म्हणावं वाटतं बाईची गोष्ट फार वेगळी असते. बाईंची गोष्ट पण फार वेगळी असते. हो, हो. कहाणी घर घर की. आई आणि बाईमध्ये फक्त आ आणि आबाचा फरक आहे. दोन फक्त तर स्वरांचा आता फरक. हा आई आणि बाई मधला फरक काय तो मी तुम्हाला आता ऐकवतो. आज होती ती बरीच वैतागलेली. आज होती ती बरीच वैतागलेली. मी न कुणाची आता कुणी न माझे ती म्हणाली. आज होती ती बरीच वैतागलेली. मी न कुणाची आता कुणी माझे ती म्हणाली. मरमर केली रान जीवाचे केले ज्यांच्यासाठी. मरमर केली रान जीवाचे केले ज्यांच्यासाठी. नाही त्यांना थोडीशीही माया आपुलकी माझ्यासाठी. नाही त्यांना माया आपुलकी माझ्यासाठी. वादळ आले घरात अमुच्या. वादळ आले घरात अमुच्या खूपच स्फोटक वाटले. वादळ आले घरात अमुच्या खूपच स्फोटक वाटले. असे तर आता राहिलं वातावरण तर मनास मी सांगितले. भयान शांतता घरात पसरली. भयान शांतता घरात पसरली. भूकही मजला होती लागली. नाश्ता चहा पाण्याची वेळ टळून गेली. शरीराची गात्रे ही गलित झाली. पाहुणे माझा चेहरा पडलेला. पाहुणे माझा चेहरा पडलेला. आणले खाव्यास काहीतरी वाटीच. दणकण माझ्या हाती पटकले. दणकण माझ्या हाती पटकले. चेहरा उमरला माझा वाटीतले जाता पोटात. एवढाही वेणेपळा करू नये कुणी. घरात कुणाला असे छळू नये. एवढेही स्वतःला कळू नये. एवढे भावट तिरसट होऊ नये. अजूनही नाही प्रेम आटले हो तिचे. कर्तव्याला ती नाही चुकली. अजूनही नाही हो प्रेम आटले तिचे. कर्तव्याला चुकली नाही. कान धरून उभा सामोरी राहिलो. कान धरून उभा मी सामोरी राहिलो. रडवेल होऊन ती मला बिलगली. रडवेल होऊन ती मला बिलगली. अश्नी झाला माझा खांदा ओला ओला चिंब. अश्विनी माझा खांदा झाला ओला चिंब ओला. थोडीशी गुशात म्हणाली आता तरी काही बोला. गुशात ती म्हणाली आता तरी काही बोला. बोलून बोलून काय बोलणार मी. बोलून काय बोलणार आहे मी म्हणालो. तवर उसण्या नाही माझ्या पोटात उठला होता गोळा. सहजच माझे ओठही भिडले मग तिच्या थरथरणाऱ्या ओठाला. तिच्या थरथरणाऱ्या ओठाला. नमस्कार.
सुंदर, खरंच घरघरती कहाणी. खरंच अप्रतिम सर, खूपच छान, सरांचा अप्रतिम स्वानुभव रचना. सांग. सर, आवडली का? स्वानुभव आहे का? आवडली? आवडली? एकदम स्वानुभव आवडली आवडला सर. तुमचा? अप्रतिम, मनाला भावली. हसण्याव्यतिरिक्त काही बोलू शकत नाही आता आम्ही. खूप सुंदर, थोडीशी खट्याळ, मनाला विचार करायला लावणारी आणि मर्मभेदी, हृदयस्पर्शी अशी खूप सुंदर छान कविता एकदम. धन्यवाद. जिभेवर चव अजून राहिली आहे ना? हा? जिभेवरची चव राहिली आहे ना अजून? सर, समजलं? जिभेवरची चव राहिली आहे ना अजून? आहे. रेंगाळत आहे. ती सतत असते. व्हेरी गुड, क्या बात आहे सर. अशीच राहू दे. असे हसत तर राहा, आपण हसत राहा. खरंय. कविता मॅम यांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी त्यांची दुसरी रचना सादर करावी. मॅम, आपले मनापासून स्वागत आहे मॅम. थँक्यू रश्मीजी. दुसरी रचना माझी मराठीमध्ये नाही आहे, चालेल का? अं, मराठी असेल तर ठीक आहे. हरकत प्रिफरेबल. नाही. हा, ठीक मराठी आहे. असेल तर तर मग नाही, मग तुम्ही पुढे मग नाही, हाताशी असेल थोडा मिळण्यासारखी वेळ तर द्या. जरूर म्हणजे आम्हाला आवडेल ऐकायला थोडा मराठी वेळ द्या कविता. त्यांना, थोडा वेळ द्या. हा, थोडीशी ठीक वेळ आहे. द्या मग तुम्ही त्यांना. पुढे करा. हा. रश्मीची प्रस्तुत करतील तोपर्यंत चालेल का? तुम्ही. हा, हो, रश्मीजींना मी आमंत्रित हो. करते. तोपर्यंत कविताजी तुम्ही तुमची हा, रचना ठीक आहे. शोधून ठेवली तरी चालेल. हा, मग ठीक आपण आहे. रश्मीजींना आमंत्रित करूया, त्यांची रचना ऐकूया. चालेल हा, तर चालेल हा चालेल. हा आपण कार्यक्रमात तर तिच्या कवयित्री रश्मी पेठेजी यांना आमंत्रित करूया. त्यांचं फारच सुंदर सूत्रसंचालन सुरू आहे आजच्या कार्यक्रमासाठी. आणि आपण छान छान विषयांवर कविता ऐकत आहोत. आणि आजचे जे कोणी आपल्याला प्रतिभागी बरोबर इवन आपले जे ऑडियन्स ऐकत आहेत त्यांचेही खूप खूप आभार. आणि आय वुड लाईक टू टेक दिस मोमेंट की आपला जो ऍडमिन टीम आहे, रश्मीजी स्वतः या आपल्याला सपोर्ट करतात. रुपाली गोरेजी या देखील असतात, डॉक्टर सुभुईजी असतात, अजय वर्माजींचा तर पाठिंबा कायमच असतो आपल्याबरोबर. तर ह्या सगळ्यामुळे आपले हे सगळे कार्यक्रम होऊ शकतात. खरंय. आणि तुम्हा सर्वांचा सहवास आम्हाला लाभतो. तुमचा आशीर्वाद कायम असाच असू द्या. आणि काही तुमचे आम्हाला जरी गायडन्स असेल, काही सांगायचं असेल तर मोस्ट वेलकम. आणि आशीर्वाद असाच कायम असू द्या. तर रश्मीजी, तुम्हाला मी आमंत्रित करते पुढची रचना प्रस्तुत करण्यासाठी. थँक्यू. आत्ताच आपण मॅम, अनुभव मॅम म्हणाला तसं आपल्या सर्वांच्या रचना खूपच वैविध्यपूर्ण आणि अतिशय सुंदर अशा आहेत. तर आता जरी पाऊस असला सुरू तरी हा उन्हाळा हा ऋतू आहे. तर उन्हाळा हा हिवाळा आणि पावसाळ्यामधील सुवर्ण मध्य आणि जणू सोहळाच असतो. आंबा, काजू, फणस अशा रानमेव्याचा. आणि या हंगामात अगोटीची आणि वाळवण्याची पण कामे उरकायची लगबग असते. म्हणजे वर्षभरासाठी लागणारे मसाले, चटण्या, कोकम, आगळ, लोणची, पापड इत्यादी वाळवून ठेवायच्या गोष्टी केल्या जातात. तर याच्यावरच आधारित माझी दुसरी कविता आहे, मी लिहिली आहे. त्याचं शीर्षक आहे अंगणात तुझ्या माझ्या. अंगणात तुझ्या माझ्या लखलखत्या चांदण्याचा सडा. अंगणात तुझ्या माझ्या लखलखत्या चांदण्याचा सडा. रोज उगवे पूर्ण चंद्र, उजळती माड्यांच्या कडा. परसदारी मांडव अन वेली, झुलुनी सुगंधी झुला. दाटून येते सय तुझी, झुळूक बनूनी मलमली. दाटून येते सय तुझी, झुळूक बनूनी मलमली. अंगणात तुझ्या माझ्या मोहरला आंबा, साद येई कोकिळेची. मोहरला आंबा, साद येई कोकिळेची. काजू फणस सांगती, झाली तयारी तयांची. सांडग्यांची वाळवणे करीती लगबग तळणीची. सांडग्यांची वाळवणे करीती लगबग तळणीची. रिक्त पोकळी ही मनाची, साठवण तुझ्या आठवणींची. रिक्त पोकळी ही मनाची, साठवण तुझ्या आठवणींची. अंगणात तुझ्या माझ्या, अंगणात तुझ्या माझ्या. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है.
माझ्या दोन्ही कविता आपण छान खूप छान. छान खूप सुंदर. पद्धतीने ऐकून खूप छान प्रतिसाद दिला मला, त्याबद्दल खूप धन्यवाद. मला असं काही छान फारसं छान. लिहिता येत नाही, पण मला जे सुचतं ते मी सहजगत्या ते मी लिहित राहते. गावातलं अशा घर आठवलं जिथे हो. सांडगे हो कुरडई करून टाकायचो, अगदी. आपण करायचो. हो. दही Yes. मिरच्या. हो. आणि छान व्यक्त म्हणजे केलंय. उन्हाळ्यामध्ये साधारण ते करतातच म्हणजे, हा. आणि त्याच्यामुळे घरोघरी रोजगार पण आपण, ते लोक असं करतात, तर अर्थार्जनालाही म्हणजे हो. भार लागतो, अर्थव्यवस्थेला पण खूप छान त्याच्यामध्ये हे होऊ शकतो, हातभार लागतो. अशा त्या गोष्टी आहेत. तर कविता मॅम, आपण आपल्याला मी विनंती करते, हो. ही कविता आपण माझी सादर करा कविता पुढची. माझी कवितेचं शीर्षक आहे श्रमांती. थकलेल्या सडकेला विश्रांती हवी, थकलेल्या सडकेला विश्रांती हवी, मलूल झालेल्या झाडांना एक रात्र हवी. धकाधकीच्या जीवनात सायंकाळी दिवसभराच्या श्रमांची श्रमांती हवी. धकाधकीच्या जीवनात सायंकाळी दिवसभराच्या श्रमांची श्रमांती हवी. डुबता सूर्य थकला पाहून पृथ्वीचे हाल, डुबता सूर्य थकला पाहून पृथ्वीचे हाल, किरणांना त्याच्या शांततेची पालवी हवी. संसार चक्राचे तत्व रात्र आणि दिवस, संसार चक्राचे तत्व रात्र आणि दिवस, पिढीला या गती वाढवून हवी, पिढीला या गती वाढवून हवी. वाजणाऱ्या संगीतात मधुर तार, वाजणाऱ्या संगीतात मधुर तार, तारांना त्या मालकंसची रात्र हवी, तारांना त्या मालकंसची रात्र हवी. रुजवायची विचारांची साखळी, सकारात्मकताची नवीन भैरवी, रुजवायची विचारांची साखळी, सकारात्मकताची नवीन भैरवी. केल्याने होतात बदल समाजात, केल्याने होतात बदल समाजात, नवीन सूर्योदयाची नवीन किरणं हवी, नवीन सूर्योदयाची नवीन किरणं हवी. क्या बात है, अतिशय क्या बात. सुंदर, मनस्पर्शी, एकदम मस्त हा. कविता, थँक्यू. खूप छान. थँक्यू. खूपच अप्रतिम कविताजी. मला वाटतं तुम्ही थँक्यू. वेळ काढून अगदी बेस्ट ऑफ द बेस्ट सिलेक्ट करून आमच्यासाठी आणली. बरं झालं, त्यामुळे आम्हाला एक छान उत्कृष्ट छान. काव्यरचना ऐकायला मिळाली, मराठीतली पण, Yes. थँक्यू. हो. त्याच्यामुळे. थँक्यू. थँक्यू. हा. छान. थँक्यू. तर आता आपल्या काव्य गोष्टींची मला वाटतं आपण सांगता करूया. पुन्हा आपण भेटूया. सांगता करूया का मॅम? कारण सगळ्यांच्या हो, हो. रचना मला वाटतं येस, येस. हो, झालेल्या आहेत. कोणाला काही सांगायचं असेल तर मोस्ट वेलकम. सांगायचं असेल तर आपण जरूर सांगू शकता. येस. नाहीतर आपण आजच्या काव्य गोष्टींची, हा बोला मॅम. हा हा नाही, अनुला मला एकच सांगायचं होतं की हो, जेव्हा आपण एखाद्याची प्रस्तुती असते, त्या त्या हो. व्यक्तीवरच जर फोकस करून आपण ठेवलं ना, तर हां, त्यांच्या हां. चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला दिसून येतील, म्हणजे ओके. आपल्याला हो, त्यांचा हो. चेहरा वाचता येईल. हां, हां. मोठा दाखवता येईल म्हणजे. हा. येस, हा येस. हो, म्हणजे हो. म्हणजे जे कविता सादर करणारे सादर व्यक्तींचे करणं. हां, फक्त हां. फोटो, इतरांना आपण मागे ठेवून पार्श्वात ठेवून हो, हो. तसं लेआउटही करता येईल आपल्याला. येस. बरोबर. हो, हो. होतं तो एक मोठा मोठा असं. दाखवू शकतो आपण त्याच्यात. हो, हो. आता हे जसं छान आहे. दाखवलं आहे. हां, हे तसं. हा, येस, अशा येस. प्रकारचं आहे. नक्कीच येस. नक्कीच. हो, हो. अतिशय छान सूचना आहे. तर हां. हो, थँक्यू. सुंदर या सूचना आहे. सूचनेचं स्वागत करून, याबरोबर आपण आपल्या आजच्या मराठी काव्य गोष्टींची सांगता करूया. पुन्हा भेटूया अशा सुंदर प्रेरणादायी रचना घेऊन. पुन्हा भेटूया अशा सुंदर प्रेरणादायी रचना घेऊन. तोपर्यंत काळजी घेऊया आणि आनंदी राहूया. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि प्रेक्षकांचे आणि आपण सर्वांचे खूप खूप आभार. शुभरात्री. थँक्यू. शुभरात्री. शुभरात्री शुभरात्री सगळ्यांना. थँक्यू सो मच. सगळ्यांनी छान काळजी घ्या. छान. खूप सुंदर खूप झाला धन्यवाद. कार्यक्रम. धन्यवाद सुंदर मॅम. झाला आजचा कार्यक्रम. हो, हो. थँक्यू. सर्वांचे आपल्या आभार. सगळ्यांमुळे तो खूप सुंदर झाला. सगळ्यांचे थँक्यू खूप आभार. रश्मीजी. धन्यवाद. थँक्यू. मी एंड करतोय स्ट्रीम.